स्वावलंबित होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि अधिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे। बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे समीकरण हे शासनाने प्राधान्य असून ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगार आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानांतर दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या बचत गटांच्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे उद्घाटन जीएस ग्राउंड जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे प्रकल्प संचालक राजू लोखंडे उपस्थित होते। पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना उत्तम बाजारपेठ मिळावा या उद्देशाने बहिणाबाई मॉल सुरू करण्यात आला। या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यात महिला स्वावलंबाचे एक यश मॉडेल निर्माण झाले आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अशा बचत गट मॉलची उभारणी करण्यात येत असून महिलांना त्यांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून दिल्या त्यास अधिक सक्षम स्वावलंबी आणि उद्योजक बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।